आमची पोरं चार चौकात बसतात, तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचं डोळे असे, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. बोलण्यात जमतं दादा मग तुम्हाला, पण बहीण आहे म्हणून चरणावर मस्तक ठेवते. खरं सांगा, हे संस्कार का आपला? अहो स्वरूप त्याचाच आवडावा, नाही तर अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही ना. आज सगळ्या जगाचा बाप कोण आहे? पिता कोण आहे? पिता नाही, पिता. पिता वेगळा, पिता वेगळा. विश्वाचं मालक, हे जे स्वरूप निर्माण केलं, हे जे ब्रह्म, उत्पत्ती ज्याची आहे तो ब्रह्म, ही विश्व उत्पत्तीची तो ब्रह्म. आज अख्ख्या जगातील होलवड पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, कारण नजर आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, बाप आहे जगाचा पण देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा हे मनोरंजन करतायत. विश्वातली सगळ्यात देखणी स्त्री रंभा आहे. नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला, 27 नक्षत्र, चंद्राच्या 27 बायका. स्वतःचे गुरु बृहस्पती, सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती. बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे. माणसं आहेत आपण, हा विचार करा कधीतरी. अहो शाहिस्तखानाच्या लाल भाला शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली, ज्या फळामुळे रक्ता के मावलोने बदली की आग में लटकी उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला समजो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो. विश्वास के साथ कहता हूँ, औरत की तरफ गंदी नजर से नहीं देखेंगे, उठाना दूर की बात. कौतुक बायकोला वाटलं नवरा शत्रूचं कौतुक करतोय, क्या लगता है आपको जहांपना, हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी औरत को गंदी नजर से देखा, पाव की जुती समझा था, क्या वो बदले की आड़ में हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा बदला जरूर लेगा बेगम, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन विश्वास के साथ जवान देता है ये शाइस्तखान. उसकी परवरिश उसकी माँ ने ऐसी तरह की है कि इस धरती पर हर बेटी को वो देवी की तरह पूछता है, इन आंखों ने देखा. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याच्या वारसदार आहेत आम्ही. आमच्या नजरेत तोच अंगार, तीच प्रखरता, तेच पावित्र्य आणि तेच सामर्थ्य पाहिजे. आम्ही कल्पनेत नाही गुंतलं पाहिजे, आम्ही स्वरूप त्याचंच आवरून घेतलं पाहिजे. बरं कळतं ना आम्हाला, कळत नाही असं नाही का? सांगा बरं, कळत नाही का? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला, रात्री सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? बाय ग माय, कळत नाही बाय ग, बाय माय. अगं माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोला, जाऊ द्या, बोलू द्या महाराज. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोने तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माया आपण. आणि माय तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. ती बोलती म्हणजे कष्ट मी करते, तुम्ही काय करता रे जिंदगीवर तिला त्रास देता. 2 शब्द प्रेमाने बोलायला काय होतं? काय लागतं आयुष्यात जिंदगीत बाईला? काय लागतं ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे मी तुझ्या पाठीशी, बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते. खरंय की नाही ग माय? रोहिल्याकडच्या माय मावल्या, खरंय का नाही? बाई मागून आलेल्या, खरंय का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आमच्यावर घेतलं की लय खसखस पेटते तुमची. मला नासू का चालतंय, एक्सपिरियन्स न सांगा ग माय. पण मी नाही म्हणत आहे, माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. परमात्माचंही तसंच आहे, धनी शहाणा भेटला की सुख लागतो, फक्त बाधा नको. तू का म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी, आणि जिथं धनी शहाणा नाही कल्पनेची बाधा, तिथं अवघडच अवस्था आहे. अवघड आहे लोकांचं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून, माणूस आहे का भूतोय तू? प्रॅक्टिकलपणे विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको बोंबलाई गेली असती. भाषा माझी नाहीये रे, 9 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ट्रान्सपरंट आहे वारकरी संप्रदाय, पारदर्शक आहे. कौतुक आहे मला माझ्या संप्रदायाचं. अरे कुठलीच गोष्ट अशी गुंट्यात नाही मला, एकट्यात नाही. बरं सगळं सोपं करून दिलं ना, चहुवेदी झालं, 8वी पुराण एवढं सोपं करून देणार ज्ञानोपर आहे. तर कसं आहे ना दादा, आम्हीच वेगळ्या वेळेने नेतोय रे. आमचंच अवघड झालंय, आम्हालाच खरं खोटं कळत नाहीये. समजून घ्या या विषयाकडे. नाही गोड आहे तुम्ही, लय चिंता करू नका, गोड आहे तुम्ही, लय गोड आहे. नाही तुम्ही आई शपथ मारलंय तुम्ही गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे.
हा थोडा तोंडाचा जरा प्रॉब्लेम आहे ना असं काय. पण नाही आहो तुमच्या इतकी ताकदच नाही माय कोणा. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई म्हणून मी तो बाय. रवी गुरुजी आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात येऊ तांबूळ मॅनेजमेंटला संसार करते माझी म्हातारी. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही. नारायण गुदडी शेवटी पण लुगडं वापरातच आलं. माझ्या आईला माझ्या आजी आम्ही मुंबईला 5 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी 4 माणसात शिव्या दिल्या तर सोडा चमचे घरी घेऊन आले. म्हणलं अगं 4 लोक ओळखते तो महाराज म्हणून. ती म्हणली ह्याच्यापेक्षा बासुंदी बरी आजच्या गल्लीनं खाल्ली असती 5,000. मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ते व्यवस्थापन घरातली एक गृहिणी करू शकते. तिच्यात तेवढी ताकद आहे. खूप गोड आहे बघा. आता तुकोबांची बायको जिजाऊ. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिलं हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही. माहिती बायका संतांच्या. कोण म्हणत होतं संतांच्या बायका तक्रार करतं. संतांच्या बायकांसारख्या बायका नव्हत्या. काय संसार सांभाळला माझ्या जगद्गुरूंचा. तुकोबराय गरीब होते असं नाही. आणि डोक्यातलं हे काढून टाका की संत गरीब होते. संत गरीब नव्हते. जगद्गुरु तुकोबांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती? आत्ताचे नाही 450 वर्षापूर्वी. आत्ताचा 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. बरं का रोहिला गडकर. 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्राच्या. जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. बरं का 2 BHK 25. एका कागदावर 100-200 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत. त्यांचं घेतलं नाही तुकोबांनी. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं. अरे तरुण मंडळी ज्ञानोबा तुकोबा कळल्याशिवाय तुम्हाला माणुसकी कळणार नाही, परमार्थ कळणार नाही, माती कळणार नाही, धर्म कळणार नाही. अरे आईबाप सुद्धा कळणार नाही. अरे मी माणूस आहे याची जाणीव आहे. कारण ज्ञानोबा तुकोबांचं अस्तित्व आहे ना तर त्याची जाणीव झाली. काय संतांचं तरी आपल्यावर करा विचार कितीतरी. आणि जे सायन्स तुम्ही आज शिकता ना आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटिकल मेकॅनिकल BHMS MBBS MD PhD ऍग्रिकल्चर MPC UPC BHMS काही करताना आयुष्यात जिंदगी देऊन एकदा ज्ञानेश्वरी वाचा. अरे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाला विज्ञान सांगतात रे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूजेनी सांगसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्याला कळलं ही संत मंडळी सुखी. सर्व सुखले आलो सर्व. पण हे कधी सदा नामघोष. त्याने काय झालं त्याने सदा चित्ता विषयाकडे आलं. अर्थात तसं आहे. पण अवघड झालं. आमची पोरं माळा घालायला गंध लावायला जराही तयार नाही. पोरं काय पुरी त्याच्यापेक्षा विचित्र. लय अवघड झालं. विनंती लवजात करणारी जात आपली नाही. आईबापाच्या नावाला कलंक लावणाऱ्या पोरी आपण नाही. आपण माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुलेंच्या पोरी आहेत. अरे आपल्यामुळं बापाची 4 माणसात नजर वर झाली पाहिजे इतक्या सामर्थ्याने कर्तृत्ववान घडवलं पाहिजे इतकी ताकद आपल्यात आहे. आपण हिंदू धर्माच्या पोरी आहेत. आपण आईबापाची मान स्वाभिमानानंच उंचवली पाहिजे. ताकद आहे का मान आपल्या म्हणून सांगते या विषयाकडे. मग तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी. श्रीमंताच्या 2 बायका. तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबाची बायको आवली. पुण्याचं सासर तिचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली. 35 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? राहिला गाडात नाही पुण्यात. किती? 3500. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमच्या बायकोच्या सासरी 1.25 एकर ऊस आहे माहेर. तरी तुमची बायको नाचतीच नाचती. नुसतं भांडण लागलं की माझा बाप काही बेकारी नव्हता. तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले लय मोठ्याची मी माझ डोळं फुटलं. मी तुला वय म्हणलं तुझ्या दिले चांगलं चांगलं बघा घालतं मला माझं नशीब नाच करतो नाही. खरंच आहे काय खोटं आहे दादा. काय संताच्या बायको होता दादा. काय बायको. अहो धोतर फाटलं तुकोबाचं. सुई नाही दोरा नाही शिवायला. का परिस्थिती. सगळं इंद्रायणी बोलवलं ना दादा. ठेवलं काहीच नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराचा घास लोकांना खाऊ घातला दादा. अहो या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय तो वारकरी संप्रदाय.
जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. दुसरे छत्रपती. मला काय शिवरायांचं कौतुक वाटतं माहिती दादा, कालही शेतकरी म्हणत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? शेतकरी आहेत तुम्ही, सांगा ना. कुठला मंत्री झाला, कुठलं पंतप्रधान झालं म्हणजे शेतकरी मरणार नाही आहे का? असं गुरुजी तो मरणारच का दादा? कौतुक वाटतं मला शिवरायांचं. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडलाय. शब्दांची गहनता भीषणता लक्षात घ्या माझ्या. पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडलाय. कौतुक वाटतं मला त्यांच्या व्यवस्थापनेचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या विचार कौशल्याचं. 17 वर्षाचे शिवराय न्याय करतात. या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं, शिवकाळाचं. कसं काय चालायचं? हे जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच दिला जायचा. व्याज प्रक्रिया पैशांवर नव्हती, जिन्नस पद्धतीवर होती. जर तुम्ही बैलगाडी घेतली तर तुम्हाला महागारी बैलगाडीच द्यावी लागत होती. पैसे देऊन जमत. शेतकरी बैल विकत नव्हता, जनावर विकत नव्हता, जमिनी विकत नव्हता, चलनच नाही ना. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. मॅनेजमेंट. पोरांनी हे घेतलं पाहिजे. उगाच धर्मासाठी कुठल्याही गोष्टी नाही वादावाद विवाद केले पाहिजे. विचार कौशल्य घ्या, सामर्थ्य घ्या विषयाकडे. ती तुकोबाची बायको श्रीमंताची लेक, पण कधी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी 4-4 दिवस सापडत नसायचे तरी भाकरी दिल्याशिवाय. एके दिवशी असं तुकोबांना भाकरी देत जाताना देऊकडे म्हणजे डोंगरावर जाऊन तिच्या पायात काटा घातला. शेतकरी ना आपण गळ्या 2-4 आहेत का बसलेल्यापैकी? शेतकरी आव ना आपण असं कौतुकानं सांगत जा. मला कौतुक आहे, विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं, सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येऊन विचारते, महाराज चहा घेतला? चहा वत नरड्यात वत काय होत नाही, मरुदी महाराज पण तू वत. काही फरक पडत नाही. शेतकऱ्याची विचारित नाही रे. सरळ म्हणते जेवायचं का महाराज? दाखली टाकताय. कौतुक आहे रे. जुनं ते जुनं. शेतकऱ्याच्या घरात कुत्रं गेलं तरी पोटभर भाकरी खातं. श्रीमंताच्या घरी गेलं की त्याच्या सोप्याचा पांगच फेडावा लागतो. ते आपलं काय ऐकूनच घेत नाही. ते आपल्यालाच सांगतं, मी याचा चेअरमन, याचा उपाध्यक्ष, याचा सचिव, याचा सरचिटणीस. आपल्या साहेबाचं लय जमतं, साहेबाच्या तटाला ताट लावून बसतो आपण, आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हानतो बघायला होय ना. आम्ही भिकारीच आहे. आम्ही तर मान्य केलं ना, होई ना म्हणलं की. पण पंढरीचा त्यातही आम्हाला कौतुक आहे. आम्ही दैवाचे दास. कौतुक आहे दादा याविषयी. तुकोबाची शेतकरी. तुम्ही शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतलं तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. तिथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? घेतला मी एखादा काय सॉक्स घालून नांगर धरतोय. 2-4 वेळा तरी लावायला लागतं. आता काटाची जवळ रुतलाय, पण त्रास ब्रह्मांड चालकाला झाला. अखिलमठ ब्रह्मांड त्रैलोक्याचा नाद जनार्दन माझा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून आलाय. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, देवईची भजन चरणीची मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. काय ताकद, एवढा अधिकार त्या वैष्णवाचा. अवजीच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं. अरे योग या पवित्र वैकल्य करून कंटाळतं, तरी सुद्धा माझ्या देवाच्या चरणाचं दर्शन दुर्लभच. अहो त्या परमात्म्यानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असं त्या लक्ष्मीचं. स्वतःचा थुका लावून तिचा काटा दिसला का पाहिला, तिलाही एका थुक्यात दिसला नसावा देवालाही. त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आमच्या पंढरपूरचा विठू पाटील त्याचा आमच्यासाठी एकच सत्य आहे. विठ्ठल कुणीचं दैवत, विठ्ठल वितवत चित्त, विठ्ठल माया बाप चुलत बहीण बंधू राहता. आमच्यासाठी सत्य मृत्यूलोकी एक कणा करा.